जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. दशक 7 समास 7 साधन प्रतिष्ठा. साधनेमध्ये सूक्ष्मतेनं शिरल्यानंतर कसे विकल्प येतात याचा उल्लेख करून समर्थ आपल्याला सावध करतायत. मीपणाचा त्याग करायचा आहे हे तर आता ठरलं. कशा प्रकारे त्याग करता येईल या विषयाकडेही आपण पाहिलं. समर्थांनी काही मार्ग सांगितले. मीपण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे आणि निस्संग व्हावे म्हणजे समाधान मिळेल. मीपणाचा त्याग कसा करायचा तर त्याला जाणून करायचा, कारण ब्रह्म झाल्याशिवाय ब्रह्म अनुभवता येत नाही. निस्संगता आल्याशिवाय खरं समाधान मिळणार नाही. त्यांनी आणि एक पर्याय दिला. मीपणे विणं साधन करायचं तर मीपणा जाऊ शकेल आणि समाधान मिळू शकेल. आता इथं एक सूक्ष्म विकल्प येऊ शकतो, त्याबद्दल समर्थ सावध करतायत. ते म्हणतात, मी तो ब्रह्मची झालो स्वतः, साधन कोण करील आता, ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे. जर आता मी ब्रह्मच झालेलो आहे तर साधना कोण करणार? समर्थ म्हणतायत, असं जर मनात आलं तर तो साधक कल्पनेनं घेरला जातो. लक्ष देऊन ऐका बरं का. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की तू ब्रह्म आहेस, पण ते चैतन्य तत्वानं सांगितलेलं आहे. देहानं तू ब्रह्म आहेस असं सद्गुरू सांगत नाहीत. म्हणजे आपण ब्रह्म स्वतःच्या देहाला मानायला लागलो आणि मग देहाच्याच अंगानं आपण ब्रह्म झालो असा जर ग्रह करून घेतला तर खऱ्या अर्थानं आपला अहंकार बळावला. म्हणजे मीच देव झालो असा अहंभाव आपल्या ठिकाणी आला. खरं पाहता मग अशा परिस्थितीत आपल्यात आणि हिरण्यकश्यपूमध्ये काही फरक राहिला नाही. तोही स्वतःला देवच मानत होता. अशा अंगानं सद्गुरू बोध करत नाहीत. आपण ब्रह्म आहोत ही चैतन्यातील वस्तुस्थिती आहे, देहाच्या अंगानं नाही. देह हा अशाश्वतच आहे. तो आलेला आहे आणि जाणार आहे. त्याला प्रारब्ध बांधलेला आहे, त्याला काळ बांधलेला आहे. स्वरूपाला काळ बांधलेला नाही. त्यामुळं ब्रह्म होणं म्हणजे देहानं ब्रह्म होणं नसून ब्रह्माच्या अवस्थेत जाणं आहे. मी गळला तर ब्रह्मस्थिती येईल, पण ती ब्रह्मस्थिती देहाला आलेली असत नाही. साधकानं जर असा ग्रह करून घेतला की आता आपणच ब्रह्म झालो तर अर्थातच असा प्रश्न येणार की आता साधना कोण करणार? साध्यच जर आपण झालो तर साधनेचं प्रयोजन उरलं नाही. मग आता नामस्मरणाची गरज नाही, ध्यानाची गरज नाही, रामाच्या मूर्तीला नमस्कार करण्याची गरज नाही, सद्गुरूंना शरण जाण्याची गरज नाही. मीच तर ब्रह्म आहे ना. असं जर घडायला लागलं तर साधकाला कल्पना घेरून टाकते. कल्पना घेरते याचा अर्थ साधकाची देहबुद्धी बळकट होते. तीच मूळ कल्पना आहे, ती आणखीन बळकट होते. असा व्यक्ती मग साधनेवरून घसरतो. ब्रह्म होण्याच्या वाटेवरती न राहता आपण ब्रह्म झालो हा ग्रह करून घेऊन वाट सोडून देतो. मग ज्याला कल्पनेनं घेरलं, ज्याची देहबुद्धी बळकट झाली, तो ब्रह्मस्थितीत पोहोचणार कसं? ब्रह्मी कल्पना नस आहे, तेची तेथे उभी राहे, तयेसी शोधून पाहे तोची साधू. मग जो खरा साधू आहे तो या कल्पनेचा शोध घेऊन त्याचा नाश करतो, समूळ कल्पना काढून टाकतो. म्हणजे बद्ध दशेमध्ये देहभाव आहेच, मुमुक्षु दशेमध्येही आहे, साधक दशेमध्येही आहे. हा साधक दशेतील देहभाव सापडायला तशी सूक्ष्मता असावी लागते. याचा अर्थ असा की कुठल्याही परिस्थितीत साधनेच्या कोणत्याही टप्प्यावरती आपल्याला आपल्या मीची जाणीव असता कामा नये. आपण काहीतरी मिळवलं, काहीतरी साध्य केलं, कुठेतरी आपण पोहोचलो, काल तिथे होतो तर आज इथे आहे, अशा प्रकारची कोणतीही जाणीव आपण ठेवता कामा नये. जाणीव ठेवली गेली की तिथे कल्पना दृढ होणार आहे. मी तो ब्रह्मची झालो स्वतः यातला मी पहा किती बळकट आहे. ब्रह्मापाशी मी आहे का? मुळीच नाही. पण हा म्हणतो मी ब्रह्मच झालो, म्हणजे हा मी
कुठल्याही परिस्थितीत तिथं राहता कामा नये. केवळ शुद्ध अस्तित्व रूपानं आपण राहिलं पाहिजे. असं फक्त आणि फक्त सद्गुरुपदिष्ट साधनेतच राहता येतं आणि ते घडल्यानंतर त्याचा अभ्यास व्यवहारकाळी करता येतो. कारण आपल्या देह मन बुद्धीचा विसर पडल्यानंतर आपण व्यवहार करू शकत नाही. तो विसर साधनकाळी पडला पाहिजे. पण पडल्यानंतर जी ब्रह्मस्थिती आहे त्याच्या स्मरणामध्ये राहून म्हणजे आपल्या स्वरूपाच्या चिंतनात राहून आपण व्यवहारात राहिलो पाहिजे. असं जर आपल्याला करता आलं तरच आपल्याला मी बाजूला काढता येईल. मात्र साधनेमध्ये जर ब्रह्मतदाकारता आली आणि आपण असा भ्रम करून घेतला की आता मी ब्रह्मच झालो, तर मात्र तिथं अहंकार शिरला. मग आपली कल्पना वाढली म्हणजे देहबुद्धी दृढ झाली आणि असं जर घडलं तर साधन सुटून जातं. सुटतं म्हणजे त्या साधनेमध्येच अहंकार शिरतो. रोग घालवण्यासाठी औषध दिलेलं आहे, पण औषधामध्येच रोग शिरावा असं ते होऊन जातं. म्हणून समर्थ म्हणतात की जो खरा साधू आहे तो या कल्पनेचं मूळ शोधून काढतो आणि समूळ नाश करतो. आता हे कल्पनेचं मूळ कसं शोधून काढायचं याचं उत्तर पुन्हा साधनेमध्येच आहे. पहा, एखाद्या झाडाचं मूळ आपण शोधतो म्हणजे काय करतो? झाड आपल्याला दिसत आहे, त्याचं खोड दिसत आहे आणि जमिनीत ते झाड गेलेलं दिसत आहे. ते जिथे जमिनीत गेलेलं आहे तिथं खोदायला लागलो आपण तर झाडाचं मूळ दिसायला लागतं. मुळाचा विस्तार किती आहे हा पुढचा भाग आहे. पण झाड एकीकडे आहे आणि त्या झाडापासून 50-100 फुटांवरती आपण खड्डा खणायला लागलो तर त्या झाडाची मुळं आपल्याला कशी सापडणार? म्हणजे जिथे झाड आहे तिथेच मुळाचा शोध घ्यावा लागतो. तसं कल्पना जिथं उठलेली आहे तिथेच कल्पनेच्या मुळाचा शोध घेतला जातो. म्हणजेच वृत्तींच्या मुळाशी साधक पोहोचायला लागतो. श्री महाराजांचं अत्यंत मार्मिक वाक्य आहे, वृत्तीच्या मुळाशी तुम्ही नाम घ्या असं श्री महाराज म्हणतात. म्हणजेच जिथं वृत्ती उमटत आहे तिथं सावध राहून ती उमटू न देणे म्हणजे तिथं नाम घेणे. हे नाम अक्षरी नाम नाही बरं का, हे आपण समजून घेऊया. अक्षरी नामाला वाणी वापरावी लागते, मन वापरावं लागतं. इथे जेव्हा साधक भगवंताच्या नामामध्ये मुरून जातो तेव्हा त्याला स्वतःचा विसर पडलेला असतो. नाम घेणारा वेगळेपणानं तिथं शिल्लक राहिलेला असत नाही. तेव्हा तो शांतपणे आत्मसागरामध्ये असतो. आता तिथे वृत्ती उमटत असेल तर ती उमटू न देणं असा अभ्यास जो करतो तो खरा साधू आहे. म्हणजे तिथं कल्पनेचं मूळ आहे. एक तरंग उमटला की त्या तरंगामागून दुसरा तरंग उमटतो पहा. शांत असलेल्या पाण्यामध्ये नुसतं बोट बुडवून पाहावं. तरंगांची एक मालिका तयार होते. गोलाकार असे तरंग येतात आणि कडेपर्यंत जातात. खरं म्हणजे केवळ बोट बुडवलं, एकच तरंग निर्माण झाला, पण तरंगातून अनेक तरंग निर्माण होतात. तसं एकदा वृत्ती उठली की अनेक वृत्ती उठतात. एकदा कल्पना उठली की अनेक कल्पना उठतात आणि मग मनाचा विस्तार व्हायला लागतो. साधू हे घडूच देत नाही, कारण आत्मस्थितीमध्ये तो स्थिर राहिलेला असतो. साधनेतील ही अत्यंत आंतरिक गोष्ट आहे. इथं वाणींच्या मुळाशी साधक गेलेला आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी या वाणींचा विस्तार जिथून होतो तिथंपर्यंत तो जाऊन पोहोचलेला आहे आणि स्थिर राहिलेला आहे. त्यामुळं वाचा बंद आहे, मन बंद आहे. अशा स्थितीमध्ये आता मी ब्रह्म आहे ही कल्पना तरी कोण करणार? पण अशी जर कल्पना उठली आणि त्या कल्पनेमध्ये जर साधक वाहवत गेला तर पुन्हा देहबुद्धी प्रबळ झाली. साधू जो आहे तो ही कल्पना उठून देतच नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे यातील मी पूर्णपणे गळालेला असतो आणि ब्रह्म तेवढं शिल्लक राहिलेलं असतं. किंबहुना केवळ आहे पण शिल्लक राहिलेलं असतं. ब्रह्माला ब्रह्म ही संज्ञासुद्धा द्वैतामुळे दिली गेली. तिथं जर द्वैत नसेल, ब्रह्माला पाहणारा वेगळेपणानं कुणी नसेल, तर मी ब्रह्म आहे मधलं मी तर गेलंच, ब्रह्मही गेलं, केवळ आहे पण शिल्लक राहिलं. हेच शुद्ध ब्रह्म आहे. या शुद्ध ब्रह्मस्थितीमध्ये जो टिकून राहतो तो खरा साधू असतो,
हे समर्थांना इथं सांगायचं आहे. आता हे अवस्थेचं वर्णन आहे. अवस्था आल्यानंतर काय असतं ते समर्थांनी सांगितलं. जसं की एखादी व्यक्ती पुरुष या अवस्थेत आहे, तर त्याला दाढी आहे, मिशी आहे, वगैरे वगैरे आपण सांगू. दाढी मिशी त्याला लहानपणी नाही, म्हणजे पुरुष ही अवस्था आल्यानंतर त्याच्या खुणा दिसत आहेत. तसंच जो साधू आहे त्याची खूण काय, तर तो कल्पनेला उठू देत नाही. असं हे अवस्थेचं वर्णन आहे. पण एखादं लहान बाळ पुरुष होतं कसं? प्रक्रियेनंच होतं, निसर्गानं होतं. समजण्यासाठी आपण हा दृष्टांत पाहतोय बरं का. म्हणजे बाळाला पुरुष होण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. नैसर्गिकरित्या ते पुरुष होतं. साधनेत मात्र असं नाही. नैसर्गिकरित्या मनुष्य सिद्धावस्थेमध्ये ब्रह्मस्थितीमध्ये जात नाही. याचाच अर्थ त्याला मुद्दामहून प्रक्रिया करावी लागेल. ती प्रक्रियाच समर्थ पुढे सांगतात. निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिते आपण न व्हावे, मीपणासी त्यागावे येणे रीती. ब्रह्मस्थितीची, ब्रह्माची कल्पना करावी, पण जो कल्पना करणारा आहे त्यानं स्वतःला विसरावं, ही मार्मिक खूण समर्थांनी सांगितली. खरं सांगायचं तर हे सद्गुरू सान्निध्याशिवाय, सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय घडू शकत नाही. आपण आपल्या मनानं कोणतीही कल्पना केली तरी ती कल्पना करणाऱ्याला आपण विसरू शकणार नाही. म्हणून तिथे सद्गुरू लागतात. तू ब्रह्म आहेस हे त्यांनी सांगितल्यानंतरच आपण कल्पना करणाऱ्याला विसरू शकतो. परमपूज्य बेलसरे महाराज एके ठिकाणी फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, नाम आपल्या मनानं घेणं वेगळं आणि श्री महाराजांनी सांगितलंय म्हणून घेणं वेगळं. त्यांनी सांगितल्यानंतर त्या मागे ते उभे राहतात. आता त्या नामाच्या मागे श्री आहेत म्हटल्यानंतर त्यांनी दिलेलं नाम त्यांनी सांगितलं म्हणून घेतो, त्यांना आवडतं म्हणून घेतो, असा भाव आपोआपच तिथं येतो. आपल्या मनानं गोष्टी ठरवल्यानंतर हा भाव येऊ शकत नाही. म्हणून निर्विकल्पासी कल्पावे हे घडण्यासाठी निर्विकल्प सांगणारे सद्गुरू असावे लागतात. ब्रह्म काय आहे ते कसं तूच आहेस आणि तू कसा देह नाहीस हे समजावून सांगणारे सद्गुरू असावे लागतात. ते असतील तर मग सद्गुरू वचनाला धरून साधनेला बसता येतं. जे कोणतं नाम घ्यायचं आहे, रामनाम असेल, दत्तनाम असेल, शिवनाम असेल, ते नाम घेण्याच्या आधी ते नाम ज्याचं आहे तोच मी आहे हा भाव तिथे असणं आवश्यक आहे. राम कुणाचं नाव आहे? आत्म्याचंच तर नाव आहे. तो आत्मा रामच आहे जो नामरूपानं आपण घेतोय, आणि घेणारा कोण आहे? तोही आत्माच आहे. म्हणजे रामच रामाचं राम नाम घेत आहे. हे सद्गुरूंनी सांगितल्यानंतर त्या भावानं नामात शिरणं होतं. आणि असं घडणं म्हणजे निर्विकल्पाची कल्पना करणं. ध्यानाला बसताना असंच आहे. वृत्ती धारण करून ध्यानाला बसावं लागतं की मी तेच आहे. पण ही वृत्ती धारण करायला सद्गुरूंनी ते सांगावं लागतं की तेच तू आहेस, तत्त्वम असी. त्यांनी सांगितल्याशिवाय वृत्ती धारण करता येत नाही. केली तर करणारा तिथे शिल्लक राहतो. सद्गुरूंनी सांगितल्यानंतर ध्यानाची वृत्ती धारण केली की मग ध्यान नंतर त्या वृत्तीला निर्वृत्तिक करतं. मुळात ध्यान ही सुद्धा वृत्तीच आहे. इतकंच काय, समाधी स्थिती आली तरी सुद्धा ती सुद्धा वृत्तीच आहे. प्रत्येक ठिकाणी वृत्ती आहेच. त्या वृत्तीचा त्याग करत करत साधक ब्रह्मस्वरूपाशी समर असून जातो. सांगणारे, कल्पना देणारे सद्गुरू असतील तर ती कल्पना करता येते आणि मग पुढची प्रक्रिया घडते. परिकल्पिते आपण न व्हावे. साधी गोष्ट आहे. आत्ता हे निरूपण आपण श्रवण करतोय, तर आपण श्रवण करत नाही आहे हे श्रवण करताना आपल्याला कसं कळणार? त्या ठिकाणी जर आपलं वेगळेपण असेल तरच हे आपल्याला कळेल. पण आपली तर तादात्म्यता आहे. कान, कानातून आत येणारा आवाज, आवाज कळणारी बुद्धी, मेंदू, आतील सगळ्या प्रक्रिया, याला आपण चिकटून आहे. आपण ऐकणारे नाही असा आपला अनुभव नाही. आपणच तर ऐकतोय असा आपला अनुभव आहे. आणि हा आपलेपणा आपल्या देहाला चिकटलेला आहे. असं आपलं मी पण दृढ झालेलं आहे.
साधनेमध्ये हे पूर्णपणे वेगळं होतं. देहाचं भानच राहिलं नाही, मनही राहिलं नाही, पण आपण मात्र राहिलो तर आपली ओळख पूर्णपणे बदलून जाते. आता त्या स्थितीमध्ये जर आपण श्रवण करत असू तर वेगळेपणानं श्रवण घडतं. मग हे पटतं की श्रवण होतंय ते देहामार्फत होतंय, मी देह नाही. म्हणजे साधनेशिवाय कल्पना जो करतो त्याचा त्याग करता येणार नाही आणि सद्गुरूंशिवाय साधना मिळणार नाही. म्हणून समर्थ प्रक्रिया सांगतात, निर्विकल्पासी कल्पावे, पण हे सद्गुरूंशिवाय जमू शकत नाही. हा सूक्ष्म अर्थ तिथे लपलेला आहे. त्यांनी दिलेली साधनासुद्धा नियमानं करावी लागते. खंडित होऊन साधना करण्यानं कल्पना करणाऱ्याचा त्याग घडणार नाही. कारण कल्पना करणारा सदोदित वर येत आहे, प्रत्येक क्षणाला वर येत आहे. घरात केर आल्यासारखं हे आहे. रोज केर काढावा लागतो तर घर स्वच्छ राहतं. आता डोळ्याला केर येताना दिसत तर नाही, पण 2-3 दिवस केर न काढता पहा, आपोआप तिसऱ्या दिवशी घर धुळीनं माखलेलं दिसेल. म्हणजे तो येताना कळेलच असं नाही, कळेलही, पण काढल्याशिवाय पर्याय नाही. तसं सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये सातत्यता नसेल, नियमितता नसेल, तर निर्विकल्पाला जो कल्पत आहे त्याला बाजूला टाकता येणार नाही. आता समजा निर्विकल्पाची कल्पना करणारा बाजूला गेला तर मीपणा कसा राहील? तोच तर मीपणा होता जो कल्पना करत होता. म्हणूनच त्या ठिकाणी मीपणाचा त्याग घडतो. हेच साधनेमध्ये स्वतःला विसरणं आहे. देहमनबुद्धीच्या पलीकडं जाणं आहे. थळकाळाच्या पलीकडं जाणं आहे. नाम घेता घेता स्वतःचा विसर पडणं आहे. मग समर्थ म्हणतात, मीपणासी त्यागावे येणे रीती. हीच प्रक्रिया आहे ज्यानं मीचा त्याग घडेल. मीचा त्याग घडणं आणि ब्रह्मस्थिती येणं या एकमेकापासूनच्या लांबच्या गोष्टी नाहीत. जसं आकाश अंधारलेलं आहे रात्रीच्या वेळी, पण पहाट झाल्यानंतर आता उजेड यायला वेळ लागत नाही. सूर्य आहे तिथे अंधार नाही, सूर्य नाही तिथे अंधार आहे. असं ज्ञान आणि अज्ञानाच्या बाबतीत आहे. कल्पना करणारा उरलाच नाही तर तिथे जे आधीपासून आहे ते ब्रह्मच तेवढं शिल्लक राहतं आणि मग स्थिती पण त्या ब्रह्माचीच येते. या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी, दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे. समर्थांनी हा विषय आणखी स्पष्ट करून सांगितला. ब्रह्मविद्येच्या लपणी म्हणजे ब्रह्मविद्येचं रहस्य, गुपित. काय गुपित आहे? समर्थ म्हणतात की त्याची प्राप्ती झाल्यानंतर आपण असून नसल्यासारखं असावं, काहीच नसावे असोनी. प्राप्ती झाल्यानंतर असं राहावं, यात समर्थांना असं सांगायचं आहे. असं काहीच नसावे असोनी जो अभ्यासात राहतो तो या ब्रह्मविद्येच्या रहस्याला प्राप्त होतो. म्हणजे प्रत्येक क्षणी आपण देह नाही याचं अनुसंधान असलं पाहिजे. आपला कर्ताभाव टाकण्याचा अभ्यास पाहिजे. आपण कोण आहोत याचं स्मरण पाहिजे. आत्मस्थिती निश्चयाची हेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये, समर्थांनी सांगूनच ठेवले. त्या अभ्यासात जो राहतो त्याचं काहीच नसावे असोनी असं होतं. लक्षात घ्या, जाणून बुजून प्रयत्नपूर्वक करण्याची ही प्रक्रिया आहे, कृती आहे, रीत आहे, साधन आहे. मगाशीच आपण पाहिलं, लहान बाळाचं पुरुष होणं निसर्गानं जसं घडतं तसं इथं नैसर्गिक काही घडत नाही. सद्गुरूंचा हात धरावा लागतो, कल्पना घ्यावी लागते आणि स्वतः निर्विकल्प व्हावं लागतं. मग अर्थातच हे करण्यासाठी दक्षता पाहिजे आणि त्याचाच उल्लेख समर्थ ओवीच्या उत्तरार्धात करतात. दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे. गुपित सांगितलं आधी त्यांनी ब्रह्मविद्येचं. ती प्राप्ती झाल्यानंतर कसा असतो सिद्ध तेही सांगितलं, किंवा कसं राहण्याचा अभ्यास करावा तेही सांगितलं. मात्र याच्यासाठी साधकानं दक्ष, सावध असावं लागतं, अन्यथा हे घडणार नाही. कारण मगाशी आपण पाहिले की केर सतत आत येत आहे, वृत्ती सतत उमटत आहेत, संकल्प विकल्प सतत येत आहेत. म्हणून सावधानता लागते. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन.
जीवाही आगोज पडती आघात, येऊनिया नित्य नित्य वारी. तुका म्हणे तुझ्या नामाची ये बळे, अवघियांचे काळे केले तोंड. नामाच्या बळानं म्हणजेच आत्मानुसंधानाच्या बळानं ज्या निर्विकल्पाची कल्पना सद्गुरू करायला सांगतात, त्या कल्पनेच्या बळानंच साधक यातून तरून जातो. पण हे सद्गुरू कृपेचं सामर्थ्य आहे की कल्पना करणारा तिथं वेगळा कोणी राहत नाही. कल्पना करणाराच मुरून जातो. इथं नामामध्ये राहणं म्हणजे अक्षरी नामाच्या पलीकडे आत्मस्थितीमध्ये राहणं कसं आहे हे आपण विस्तृतपणे पाहिलं. समर्थ साधनाही सांगतात, साधनेतील सावधानताही सांगतात, प्रयत्नही सांगतात आणि गुरुकृपासुद्धा अधोरेखित करतात. पुढे ते म्हणतायत, जयासी आपण कल्पावे तेची आपण स्वभावे, येथे कल्पनेच्या नावे शून्य आले. अर्थ उघड आहे. ज्याची कल्पना करायला सद्गुरूंनी सांगितलेली असते तोच खरं म्हणजे आपण असतो. ब्रह्मस्थितीची कल्पना सद्गुरू सांगतात ना, पण ब्रह्म दुसरं कोण आहे? आपणच तर आहोत. त्यामुळं आपली आपण कल्पना करत करत कल्पना करणारे आपण तिथं शिल्लक राहत नाही. त्या मीच विसर्जन आत्मस्वरूपामध्ये होऊन जातं आणि मग तिथं कल्पनेच्या नावे शून्य आले असं होतं. यापुढेही समर्थांनी हा विषय आपल्याला समजावून सांगितलेला आहे. काही दृष्टांतही दिलेले आहेत. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.